हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. सर म्हणा शुभ सकाळ. इकडं बघा दिवस उगवलेला आहे. दिवसाची सुरुवात झालेली म्हणजे एकदम कडक आपण बघितलं का. आणि हा बघू शकता तर मित्रांनो, हा जो परिसर आहे हा भीमा नदीचा परिसर आहे, हा बघू शकता. आणि विशेषतः आपल्याला जेव्हा आता एक पाण्याची पातळी आता अशी आहे बरं का, साधारण एप्रिल चालू आहे. आणि एप्रिल महिन्यामध्ये असे आहे आणखी पाणी 9 तारखेला एकदा येणार आहे. आता सध्या फुल पाणी आहे बरं का मित्रांनो. आणि ही परिसर आहे बघू शकता तुम्ही. इथं अशा सगळ्या मोटर आहेत, त्या कडे सायकड्या पूर्ण टोटली ह्या कडेनी आणि त्या पलीकडच्या कडेनी बरं का, तिकडं पण मोटर आहेत. आता तुम्हाला मित्रांनो आपल्याला माहिती अशी सांगायची व्हिडिओच्या माध्यमातून. प्रथमतः सगळ्यांना शेतकरी पॅटर्न आम्ही इंदापूरकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि जे आपण सपोर्ट करता मित्रांनो त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. तसं का असाच सपोर्ट राहील, अजून करत राहा, आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. त्याच्यासाठी मित्रांनो आपण एक माहिती सांगतो आपल्या सगळं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता हा फ्रंट बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो जरा. शकता खाली इथं नाही का जो पाईप दिसते आपला, हा पाण्यामधून आलेला पाईप इथं जॉईंट केलेला आहे. असाच हा पाईप तुम्हाला सांगतो. बाबा इथं मोटर आहे साधारणतः टोटल माहिती. इथून हा पाईप इथं मोटर चालू आहे. अशा इतर सगळ्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी मोटर चालू असते. तर विषय असा आहे, ही मोटर आपली 15 HP मोटर आहे. आणि 15 HP मोटर आहे मित्रांनो. काही शेतकरी 20 HP, 15 HP किंवा 12.5 अशा प्रकारे मोटर असतात. आणि इथं आता इथून जो खालचा म्हणजे मोटरीपासूनचा खालचा जो पाईप आहे, हा पाईप म्हणजे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये जो पाईप बघताय, हा पाईप 3 इंचीचा पाईप आहे. याच्यामध्ये काही शेतकरी 4 इंचीचा पाईप वापरतात, पण ते खूप त्रासदायक होतं. कारण पाईप खूप पाईपाचं वेट भरपूर असतं, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पाणी भरायला वगैरे खूप त्रास होत असतो. अशा प्रकारे त्रास होऊ नये याच्यासाठी 3 इंचीच मित्रांनो पाईप टाकायचा. मोटर तुमची किती HP असू द्या, तुमची 20 HP असू द्या किंवा 15 HP असू द्या, पाणी खूप चालतं, काही विषय येत नाही. हा झाला इथपर्यंतचा विषय मित्रांनो. आणि मी तुम्हाला एक अशी पद्धती दाखवणार आहे, तर ती पद्धत तुम्हाला कशी वाटेल कमेंटमध्ये नक्की ऐका. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुम्हाला कमेंट दाखवतो. अशा प्रकारे अजून पुढं दाखवणार आहे.